परिषदेला आपण संबोधित. लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांना भारत देशातील नागरिकांनी 2014 साली या देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये सोपवलेली आहे. काल 10 तारखेला त्याला 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 11 वर्षामध्ये या सरकारनं देशातील नागरिकांसाठी व देशहितासाठी घेतलेले जे निर्णय आहेत त्याचं विवेचन आपल्या समोर करावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. विकसित भारताचा अमृतकाल म्हणून या 11 वर्षाच्या कालावधीला आपल्याला संबोधावं लागेल. विकसित भारताच्या या अमृतकालामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याची 11 वर्ष पूर्ण झाली असं आम्ही सगळेजण मानतो. या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताची संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे. देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण वाटचाल गेल्या या 11 वर्षामध्ये होत असलेली आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. असे मंत्र घेऊन हा 11 वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल. हा 11 वर्षाचा कालावधी 140 कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीनं हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे. ज्या काही उणिवा असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे. त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजना आपल्याला माहिती गेले 4 वर्ष देशातील 81 करोड लोकांना मोफत अन्न देण्याचं किंवा धान्य देण्याचं काम संपूर्ण देशभर सुरू आहे. त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना चालू आहे. आवास योजनेच्या माध्यमातून 3 करोड लोकांना घरं दिलेले आहेत. या कालावधीमध्ये आणखी 3 करोड लोकांना घरं देण्याचं काम होणार आहे. जल जीवन मिशन, हर घर नल हर घर जल, प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे. ही गरज ओळखून आज देशभरामध्ये 18 करोड नळांचे नवीन कनेक्शन पूर्ण झालेली आपल्याला माहिती आम्हाला देताना आनंद होत आहे. जनधन सारखी योजना मागाशी मी उल्लेख केला, आयुष्यमान भारत सारखी योजना, किसान सन्मान निधी, 12 करोड शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे दिले जातात. आणि ही रक्कम जर आपण बघितलं तर 3.7 लाख करोड, जवळजवळ 4.25 लाख करोड रुपये हे थेट शेतकऱ्यांना या खात्याच्या किलोमीटरचे हाय स्पीड कॉरिडॉर, ज्याला आपण एक्सप्रेसवे म्हणतो, असे 3600 किलोमीटर पुन्हा मुंबई जसा एक्सप्रेसवे आहे अशा पद्धतीचे तयार झालेले आहेत. जेम पोर्टलच्या माध्यमातून जी खरेदी केली जाते ती करप्शन फ्री कारभार आपल्याला पाहायला मिळतो. आणि आतापर्यंत जवळजवळ जेम पोर्टलच्या माध्यमातून 13.41 लाख करोड रुपयाची खरेदी झालेली आहे. रेल्वे आणि विमानतळाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे की देशातील 103 रेल्वे स्टेशन ज्यांना 50 वर्ष आणि 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत या सगळ्यांचं पुनर्निर्माण करण्याचं काम 20 कोटीपासून 150 ते 200 कोटी रुपयेपर्यंत देऊन आपल्या कोल्हापूरच्याच रेल्वे स्टेशनला आपल्याला माहिती आहे की 44 करोड रुपये आपल्या रेल्वे स्टेशनला मिळालेले आहेत. असे एका वेळी देशातले 103 रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे आणि काहींचं पूर्ण झालेलं आहे, काहींचं आता पूर्णत्वास निघालेलं आहे. त्याचबरोबर 2014 पूर्वी या देशामध्ये 74 विमानतळ होती. आज 160 विमानतळं ही कार्यान्वित आहेत आणि 900हून अधिक रूट्स या देशामध्ये कार्यान्वित आहेत. नारी शक्ती अधिनियम बिल, 33% आरक्षणाचं बिल हे सभागृहामध्ये कधी हे सरकार आणणार नाही असं विरोधकांकडून नेहमी बोललं जायचं, परंतु महिलांचा सन्मान करण्याचं काम हे बिल आणून आमच्या सरकारनं केलेलं आहे. ट्रिपल तलाक सारखा कायदा रद्द करून मुस्लिम महिलांना आधार देण्याचं काम आणि त्यांच्या संसार फुलवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. देशामध्ये 3 करोड लखपती दिदी निर्माण करण्याचं, पूर्वी 1 करोड झालेले, आता 3 करोड महिलांना लखपती दिदी बनवण्याचं काम या देशामध्ये सध्या सुरू आहे. 35 करोड महिलांना, बचत गटाच्या महिलांना मुद्रा लोन सारख्या योजनेचा लाभ देऊन त्यांच्या प्रपंचाला आणि संसाराला हातभार लावण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारने केलेलं आहे.